स्वारगेट सारख्या पुण्यातील अत्यंत गजबजलेल्या बस स्थानकात पहाटेच्या सुमारास एका तरुणीवर बलात्कार होतो। सार्वजनिक ठिकाणी ही महिला सुरक्षित नाहीत हे पुन्हा एकदा या घटनेनं अधोरेखित झालंय। एसटी आगार आणि हाकेच्या अंतरावर असलेल्या पोलीस स्टेशन या सगळ्याच यंत्रणा कुचकामी ठरल्याचं दिसतंय। पहाटेच्या सुमारास सार्वजनिक ठिकाणी जर महिला सुरक्षित राहत नसतील तर अनेक प्रश्न या निमित्तानं उपस्थित होत आहेत। पीडितेवरील अत्याचाराच्या घटनेनं पुणे शहरात एकच खळबळ उडाली आहे आणि हे पोलिसांचं अपयश असल्याच्या चर्चा सुरू झाल्यात। आता हे डॉक्युमेंट्स तुम्ही बघा। यामध्ये स्वारगेट बस स्थानक व्यवस्थापकानं ही घटना घडण्याच्या बरोबर 4 दिवस आधीच स्वारगेट पोलीस विभागाला एक अर्ज दिलेला आहे। ज्या अर्जात स्वारगेट बस स्थानकात खासगी एजंट आणि तृतीयपंथीयांचा त्रास प्रवाशांना होतोय, तृतीयपंथीयांकडून प्रवाशांना स्पर्श करून जबरदस्ती करून दमदाटी केली जाते, त्यांच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी पोलीस व्यवस्थापनाला केलेली आहे। स्वारगेटच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना हा अर्ज केलाय। मात्र स्वारगेट पोलिसांनी याकडे लक्ष दिलं नसल्याचं सध्या तरी या प्रकरणावरून दिसतंय। स्वारगेटमधील शिवशाही बसमध्ये झालेल्या बलात्काराच्या घटनेनंतर स्वारगेट एसटी प्रशासन आणि पोलीस एकमेकांवर ही जबाबदारी झटकतायत। या संपूर्ण प्रकरणाची गंभीर दखल घेत परिवहन मंत्र्यांनी स्वारगेट डेपोतल्या 13 सुरक्षा रक्षकांचा तत्काळ निलंबन केलंय। स्वारगेट बस स्थानकावर उभ्या असलेल्या शिवशाही बसमध्ये हा संपूर्ण प्रकार घडला। या संदर्भात संबंधित महिलेनं स्वारगेट पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली। या घटनेची सरकार पातळीवर गंभीर दखल घेतली गेली आहे आणि संबंधित बस स्थानकावरील त्यावेळी कर्तव्यावर असलेले स्थानक प्रमुख त्याचबरोबर आगाराचे प्रमुख यांची या प्रकरणी प्रवाशांच्या सुरक्षा संदर्भात हलगर्जीपणा दाखवल्याबद्दल विभागनिहाय चौकशी करावी आणि त्या चौकशीमध्ये जर ते दोषी आढळले तर त्यांना तत्काळ निलंबित करावं असे निर्देशही दिले। स्वारगेट डेपोतील कर्मचाऱ्यांवर कारवाई झाली असली तरी सुद्धा पोलिसांनी दाखवलेल्या हलगर्जीपणाबद्दलही आता चर्चा होताना दिसते। तब्बल 50 तास उलटून गेल्यानंतरही आरोपी अद्याप पोलिसांना सापडत नाहीये। स्वारगेट बस स्थानकासंदर्भात लक्ष घालावं या संदर्भातला अर्ज 22 तारखेला प्राप्त झालेला असतानाही स्वारगेट पोलिसांनी अधिकची गस्त का वाढवली नाही या संदर्भात अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत। तसंच गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनीही या प्रकरणाबाबत केलेलं वक्तव्य खेदजनक असल्याच्या प्रतिक्रिया येत आहेत। 3 वाजता देखील पीआय स्वतः तिथे हजर होते। म्हणजे पोलिसांकडनं कुठलंही दुर्लक्ष किंवा पोलिसांकडनं कुठलंही याच्यामध्ये निग्लिजन्स हे झालेलं नाही। त्यांनी त्यांचं काम केलेलं आहे। मी मगाशी म्हटल्याप्रमाणे घटना जेव्हा घडली त्यावेळेला कुठलेही आजूबाजूला 10-15 लोक असताना त्यांना देखील कुठला अलर्ट आला नाही। त्यामुळे ती घटना करायला आरोपीला तिथे एक आधार मिळाला। म्हणून मला वाटतं एसटी स्टँडच्या आवारामध्ये सिक्युरिटीचा जो प्रश्न आहे, जे काही प्रायव्हेट सिक्युरिटी ठेवली जाते त्या प्रायव्हेट सिक्युरिटी नक्कीच चुका केलेल्या आहेत। कारण शेवटी बसच्या बाजूलाच चौकी होती, त्या चौकीमध्ये सिक्युरिटी प्रायव्हेट सिक्युरिटी गार्ड नव्हते आणि त्यामुळे ही घटना सोप्या करायला त्याला ते इझी झालं आणि नक्कीच त्याच्यावरती काम करणे आवश्यक आहे। सर, मात्र हे पत्र जे आहे 22 तारखेला दिलेलं आहे। ज्या घटना ज्या दिवशी घडली त्या दिवशी पीआय गेले असतील, मात्र पत्रच 22 तारखेला दिलेलं आहे की खाजगी एजंट तिथे त्रास देतात, तृतीयपंथीयांचा त्रास आहे, गुंडांचा त्रास आहे, तर आम्हाला सुरक्षा पुरवण्यात यावी। 22 तारखेला हे पत्र दिलेलं आहे। त्यानंतर तिथले पीआय असतील किंवा स्थानिक पोलिसांनी दुर्लक्ष केलं असं राष्ट्रीय परिवहन विभागाचं म्हणणं आहे। जवळपास आपण 2024-2025 पर्यंत आपल्या त्या आवारामध्ये म्हणजे आपला जिथे आता घटना घडलेली आहे तिथे जवळपास 7196 कारवाया एका वर्षामध्ये आपण केलेल्या आहेत। म्हणजे पोलिसांचं काही तिथे दुर्लक्ष होतं किंवा पोलिसांनी काहीच तिथे लक्ष देणे असं अजिबात नाही। जेव्हा 7000 कारवाया होतात म्हणजे त्या लहान स्वरूपापासून मोठ्या स्वरूपात सगळ्या त्याच्यामध्ये आहेत। खास करून ट्रॅफिकच्या वगैरे जास्त आहेत किंवा एखादं तिथे कोणी गुंड तिथे येऊन बसले किंवा कोणी विनाकाम तिथे येऊन बसले त्याला तिथून बाहेर काढणं, अशा ज्या कारवाया आहेत जिथे आपण पोलिसांचं अलर्टनेस आपण ज्याच्यामधून आपण जज करतो अशा कारवाया मागच्या वर्षामध्ये 7000 पेक्षा जास्त झाल्या आहेत। मागच्या सप्टेंबर पासून ते आजपर्यंत 4500 तिथे कारवाया आपण केलेल्या आहेत। म्हणून मला वाटतं पोलीस हे डेफिनेटली अलर्ट आहेत। आता ह्या कारवाया इथे कागदावरती किंवा जागेवरती आपल्याला होताना दिसल्या नसत्या। बरंच काही असतं नाही, ह्या कारवाया या प्रत्यक्षात झालेल्या आहेत त्याच आपण कागदावरती पोलिसिंग दिसत नाही। गस्त घालताना नेमकं काय बघितलं पाहिजे काय नाही, गाडीतच फक्त गस्त घातली जाते नाही। सीसीटीव्ही फुटेज आपल्याकडे जे आहेत ते पीआय स्वतः गाडीतनं उतरून चालून पूर्ण आवारामध्ये फिरताना दिसत आहेत। स्वतः मी सीसीटीव्ही फुटेज पाहिलेला आहे। स्वारगेट बस स्थानकात गर्दुल्ल्यांचा वावर वाढलाय, यावर कडक कारवाई करण्याची मागणी केलेली असतानाही स्वारगेट पोलिसांनी त्याकडे दुर्लक्ष केलं का आणि पोलिसांनी गस्त न वाढवल्यामुळे किंवा दुर्लक्ष केल्यामुळे असे प्रकार घडतात का असा प्रश्नही या निमित्तानं उपस्थित होतोय।
स्वारगेट आगाराकडून आलेल्या अर्जाचा जर पोलिसांनी गांभीर्यानं विचार केला असता आणि कारवाईला सुरुवात केली असती तर ही घटना टळली असती का, अशाही चर्चा आता होऊ लागल्या. तुम्हाला काय वाटतं या घटनेबद्दल? तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. या संपूर्ण प्रकरणामध्ये नक्की चूक कोणाची यावरही तुमचं मत कमेंट करून नक्की सांगा. पुण्याहून अश्विनी जाधव केदारी यांचा रिपोर्ट, लोकमत व्हिडिओ.